शनिवारचा दिवस, दुपारची वेळ. शेकडो भाविक मनोभावे हात जोडून डोळे मिटून प्रार्थना करत होते. मंदिरात घंटानाद सुरू आहे, कीर्तनाचे सूर कानावर पडताय आणि गाभाऱ्याबाहेर महाप्रसादाची तयारी सुरू आहे. पण पुढच्याच सेकंदाला एक भयानक मोठा आवाज होतो. पत्त्यांच्या बंगल्यासारखं सगळं काही कोसळतं आणि जिथे काही क्षणापूर्वी जय श्रीराम आणि बजरंगबली की जयचा गजर होत होता, तिथे अचानक किंकाळ्या, रडू आणि रक्ताचा सळा पडतो. पण हा फक्त एक अपघात होता की यंत्रणेच्या निष्काळजीपणाने घेतलेला निष्पाप लोकांचा बळी? यामागचं खरं सत्य काय आहे? पण खरी गोष्ट इथेच संपत नाही. या ढिगाऱ्याखाली जे काही घडलं ते ऐकून तुमच्या अंगावर काटा आल्याशिवाय राहणार नाही. तर नमस्कार मित्रांनो, मी राजश्री आणि तुम्ही पाहताय राजश्री अनफिल्टर्ड. आपल्या महाराष्ट्रात भक्ती आणि विश्वासाला सर्वोच्च स्थान आहे. पण जेव्हा याच भक्तीच्या ठिकाणी प्रशासनाचा आणि व्यवस्थापनाचा निष्काळजीपणा नंगानाच करू लागतो, तेव्हा त्याचे परिणाम किती भयानक असू शकतात याचं एक जीवघेणं उदाहरण नुकतंच समोर आलंय. परभणी जिल्ह्यातील मानवत तालुक्यात यशवाडी येथील प्रसिद्ध आणि जागृत हनुमान मंदिरात एक अत्यंत हृदयद्रावक दुर्घटना घडली. शनिवारच्या दिवशी देवदर्शनासाठी आलेल्या भाविकांवर मंदिराच्या चालू असलेल्या सभामंडपाचं छत अचानक कोसळलं. या भीषण दुर्घटनेत 7 जणांचा जागीच मृत्यू झाला, तर 32 पेक्षा जास्त भाविक गंभीररित्या जखमी झालेत. काही बातम्यांमध्ये मृतांचा आकडा सुरुवातीला 5 सांगितला गेला, पण ढिगाऱ्याखालून जसजसे मृतदेह बाहेर काढण्यात आले तसा हा आकडा वाढत गेला. 30 ते 40 जण या ढिगाऱ्याखाली दाबले गेले. पण विचार करा, जे लोक आपल्या कुटुंबाच्या सुखासाठी, आरोग्यासाठी देवाच्या दारात आले होते, त्यांना तिथे मृत्यू मिळावा, याला जबाबदार कोण? यशवाडीचं हे हनुमान मंदिर परिसरातील अत्यंत जागृत देवस्थान मानलं जातं. केवळ परभणीच नाही तर आजूबाजूच्या जिल्ह्यातून दर शनिवारी इथे लाखो भाविक दर्शनासाठी येत असतात. शनिवार असल्यामुळे नेहमीप्रमाणे सकाळपासूनच मंदिरात प्रचंड गर्दी होती. मुख्य मंदिराच्या समोर एक मोठं सभागृह म्हणजे सभा मंडप उभारण्याचं काम सुरू होतं. एका बाजूला कीर्तन आणि महाप्रसादाचं आयोजन सुरू होतं. शेकडो भाविक तिथे उपस्थित होते. प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार दुपारी अचानक एक मोठा आवाज झाला. चालू असलेल्या बांधकामाचा एक भला मोठा पिलर आणि सिमेंटचं छत थेट खाली उभ्या असलेल्या भाविकांवर कोसळलं. लोकांना तिथून पळायला वेळही मिळाला नाही. सिमेंट, लोखंडी सळ्या आणि विटांच्या ढिगाऱ्याखाली निष्पाप लोक गाडले गेले. क्षणार्धात संपूर्ण परिसरात एकच खळबळ झाली. जो तो आपल्या माणसाला शोधण्यासाठी धावू लागला. पण या दुर्घटनेनंतर समोर आलेली परिस्थिती आणखी भयानक होती. या दुर्घटनेची माहिती मिळताच स्थानिक प्रशासन आणि पोलीस यंत्रणा घटनास्थळी दाखल झाली. पालकमंत्री मेघना बोर्डीकर यांनी सर्व यंत्रणांना तात्काळ बचाव कार्यासाठी पाचारण केलं. अनेक अँब्युलन्स घटनास्थळी पोहोचल्या. पण मित्रांनो, इथेच एक मोठी अडचण समोर आली. मंदिराकडे जाणारा रस्ता अत्यंत अरुंद असल्यामुळे बचाव पथकाला आणि जेसीबीला घटनास्थळी पोहोचण्यासाठी मोठी कसरत करावी लागली. स्थानिक नागरिक आणि प्रशासनाने मिळून युद्ध पातळीवर ढिगारा उपासण्याचं काम सुरू केलं. पण यानंतर जे समोर आलं त्याने सर्वांचेच डोळे पाणावले. त्या ढिगाऱ्याखालून एकामागून एक निष्पाप लोकांचे मृतदेह आणि जखमींना बाहेर काढण्यात येत होतं. जखमींमध्ये दादाराव रानोजी भांगे, रामकृष्ण नागोराव बादाडे, परमेश्वर पुंडलिक राऊत, सौरभ गजानन कोथाळकर, केशवगिरी, प्रवीण रघुनाथ हलके, गणेश इकर, ओमकार मारुती कोपरकर, रामेश्वर रामकिशन गोंडे, रामा व्यंकटराव होगे, अनिकेत संतोष गळदे, हनुमंत लिपणे, प्रवीण प्रकाश राजबिंडे, नारायण दौलत खरात, ऋषिकेश कोपरटकर आणि अभिषेक कृष्ण वाघमारे यांसारख्या अनेक तरुणांचा आणि नागरिकांचा समावेश आहे. विचार करा, केवळ 10 वर्षांचा श्रीकृष्ण रुस्तम भोसले
हा लहान मुलगा आणि 19 ते 20 वर्षांचे तरुण जसे की भरत रामचंद्र कडसाईटकर, सूरज बाळासाहेब पोपटकर, मुनेश रामविलास अग्रवाल, आकाश सुरदुसे आणि संतोष सर्जेराव गळदे ही ती नावं आहेत ज्यांची हसती खेळती कुटुंब या दुर्घटनेमुळे उद्ध्वस्त झाली. या ठिकाणी तुम्ही विचार करत असाल की हा केवळ एक अपघात होता, पण इथेच एक मोठा ट्विस्ट आहे. जेव्हा बांधकाम सुरू होत असतं तेव्हा तिथे सुरक्षेचे नियम पाळले गेले होते का? शनिवारच्या दिवशी जेव्हा लाखो भाविक येणार आहेत हे माहीत असताना चालू बांधकामाच्या खाली भाविकांना थांबण्याची परवानगी व्यवस्थापनाने कशी दिली? या दुर्घटनेनंतर मुख्यमंत्र्यांनी आणि प्रशासनाने तात्काळ मृताच्या कुटुंबांसाठी 5 लाख रुपयांची आर्थिक मदत जाहीर केली. पण मला सांगा, 5 लाख रुपये एखाद्या आईला तिचा 10 वर्षांचा मुलगा परत आणून देऊ शकतात का? एखाद्या कुटुंबाचा कमावता तरुण मुलगा 5 लाखांनी परत येऊ शकतो का? आता वेळ आलीये यंत्रणेला आणि प्रशासनाला उघडं पाडण्याची. मला आज काही प्रश्न पडलेत आणि ते मला या व्हिडिओच्या माध्यमातून प्रशासनाला आणि तिथल्या मंदिर व्यवस्थापनाला विचारायचे आणि मला असं वाटतं की त्यांची उत्तरं प्रत्येक नागरिकाला मिळालीच पाहिजे. तर पहिला प्रश्न असा की जेव्हा मंदिरात शनिवारच्या दिवशी हजारो भाविकांची गर्दी होते हे व्यवस्थापनाला आधीपासूनच माहीत होतं, तर चालू बांधकामाच्या छताखाली किंवा त्या परिसरात भाविकांना कीर्तन आणि महाप्रसादासाठी एकत्र येण्याची परवानगी कोणी आणि का दिली? तिथे सुरक्षेचे बॅरिकेड्स का लावले नव्हते? दुसरा प्रश्न असा की या सभा मंडपाच्या बांधकामाची गुणवत्ता तपासली गेली होती का? की कंत्राटदाराने आपले खिसे भरण्यासाठी निकृष्ट दर्जाचं साहित्य वापरलं? या बांधकामाला नगररचना विभाग किंवा स्थानिक प्रशासनाची रीतसर परवानगी होती का? तिसरा प्रश्न असा की एवढं मोठं जागृत देवस्थान जिथे दर आठवड्याला हजारो लाखो लोक येतात, तिथला रस्ता एवढा अरुंद का आहे? आपत्कालीन स्थितीत फायर ब्रिगेड किंवा अँब्युलन्स वेळेत पोहोचू शकणार नाही याचं भान जिल्हा प्रशासनाला आधी का आलं नाही? रस्त्याचं रुंदीकरण आधीच का केलं गेलं नाही? चौथा प्रश्न असा की अशा धार्मिक स्थळांवर होणाऱ्या गर्दीचं ऑडिट आणि स्ट्रक्चरल ऑडिट करण्याची जबाबदारी स्थानिक प्रशासनाची नसते का? दुर्घटना घडल्यावर 5 लाख रुपये जाहीर करण्यापेक्षा दुर्घटना घडू नये म्हणून प्रशासनाने आधी काय खबरदारी घेतली होती? मित्रांनो, आपल्या देशात आणि राज्यात ही काही पहिलीच घटना नाहीये. कधी पुलाचा स्लॅब कोसळतो, कधी होर्डिंग अंगावर पडतं, तर कधी मंदिराचं छत कोसळतं. प्रत्येक वेळी दुर्घटना घडते, निष्पाप लोकांचा जीव जातो, प्रशासन चौकशीची समिती स्थापन करतं, सरकार 5 लाखांची मदत जाहीर करतं आणि काही दिवसांनी विषय संपतो. पण मूळ प्रश्न तसाच राहतो. मानवी जीवाचे मूल्य एवढे स्वस्त झाले का? कंत्राटदार आणि अधिकाऱ्यांच्या युतीमुळे निकृष्ट दर्जाची बांधकामे उभी राहतात आणि त्याचा फटका सर्वसामान्यांना बसतो. यशवाडी येथील घटनेतही हेच दिसून येत आहे. जर बांधकामाचे पिलर्स मजबूत असते, जर योग्य इंजिनिअरिंगचा वापर केला असता, तर एका अख्ख्या मंदिराचा सभा मंडप छत एका सेकंदात कोसळलं नसतं. भक्ती आंधळी असावी, पण व्यवस्था आंधळी असू नये. देव आपल्याला संकटातून वाचवायला येईल या विश्वासाने आपण मंदिरात जातो, पण तिथे माणसानेच निर्माण केलेल्या निष्काळजीपणाच्या खाईत जर आपल्याला जीव गमवावा लागत असेल, तर आपण कोणत्या दिशेने चाललो आहोत? आज यशवाडी गावावर दुःखाचा डोंगर कोसळलाय. तिथल्या निष्पाप मृतांना माझी भावपूर्ण श्रद्धांजली. पण ही श्रद्धांजली तेव्हाच खरी ठरेल जेव्हा या दुर्घटनेला कारणीभूत असलेल्या खऱ्या गुन्हेगारांना, कंत्राटदारांना आणि भ्रष्ट अधिकाऱ्यांना जेलच्या गजाआड पाठवलं जाईल. तुम्हाला काय वाटतं? या दुर्घटनेला नेमकं कोण जबाबदार आहे? मंदिर व्यवस्थापन की स्थानिक प्रशासन? तुमच्या प्रतिक्रिया खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. जर तुम्हाला वाटत असेल की या निष्पाप जीवांना न्याय मिळाला पाहिजे आणि प्रशासनापर्यंत हा आवाज पोचला पाहिजे, तर या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा, व्हिडिओला लाईक करा आणि अशाच परखड विश्लेषणासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.
जेणेकरून येणाऱ्या प्रत्येक व्हिडिओची अपडेट तुम्हाला मिळत राहील. काळजी घ्या, सुरक्षित राहा. धन्यवाद.